नागपूर शहरातील संत गजानन महाराज नगर येथे मुलानेच आईचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली। रामनाथ वडवाईक असं आरोपी मुलाचं नाव आहे। रामनाथ गुलाबराव वडवाईक याने दारूच्या नशेत स्वतःची आई कमलाबाई गुलाबराव वडवाईक यांची हत्या केली। लहान भावाला आईच्या गळ्यावर जखमा दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला। याबाबत अधिक माहिती अशी की कमलाबाईला 3 मुले आहेत, पण त्या रामनाथ यांच्याकडे राहत होत्या। रामनाथ मजुरीचे काम करायचा, त्याचे लग्न झाले आहे, मात्र रामनाथला दारू पिण्याचं व्यसन असल्याने त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी राहते। 18 ऑक्टोबरला सकाळी कमलाबाई आपल्या मुलासोबत बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या। बँकेतून पैसे काढल्यानंतर त्याने वाटेत एका वाईन शॉपमधून दारू आणली। त्यानंतर आई आणि मुलाने घरी जाऊन दारू प्यायली। त्यानंतर मोबाईल देण्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि त्या भांडणात रामनाथने आईचा गळा दाबून खून केला। यानंतर आरोपीने आईचा बीपी वाढल्याने ती बेशुद्ध झाली असल्याची बतावणी करून शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावून खासगी रुग्णालयात नेलं, मात्र महिलेचा मृत्यू झाल्याने तेथून त्यांना मेडिकल रुग्णालयात जाण्यास सांगितलं। आरोपीने मृतदेह मेडिकल रुग्णालयात नेण्याऐवजी घरी आणला। कोल्हापुरातील पाचगाव येथील गाडगीळ कॉलनी परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याने एक तरुण आपल्या पत्नीकडे बघत असल्याचा संशयावरून हातात सुरा घेत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। याबाबतचा व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता। दरम्यान फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कडक कारवाई करत सदर पोलीस कर्मचाऱ्याला व त्याच्या पत्नीला निलंबित केलं आहे। आशुतोष वसंत शिंदे आणि रेश्मा आशुतोष शिंदे अशी निलंबन झालेल्या दोघांची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विनोद कुमार वावरे हे आपल्या आईसह गाडगीळ कॉलनी परिसरात राहतात। त्यांच्या घराशेजारी पोलीस कॉन्स्टेबल आशुतोष शिंदे कुटुंबियांसमवेत राहतात। कोल्हापूर पोलीस दलात काम करणारे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल आशुतोष वसंत शिंदे आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली त्यांची पत्नी रेश्मा आशुतोष शिंदे हे दोघे नेहमी किरकोळ कारणावरून कॉलनीतील लोकांशी वाद घालत असत। सोमवार दिनांक 26 रोजी रात्री 8:45च्या सुमारास घरासमोरील तरुण पत्नीकडे बघत असल्याच्या संशयावरून पोलीस कर्मचाऱ्याने हातात सुरा घेऊन फिरण्यास सुरुवात केली। तरुणाच्या घरासमोर आणि तो राहत असलेल्या गल्लीमध्ये हातात सुरा घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। तसेच विनोद कुमार वावरे यांच्याशी वादही घातला। यानंतर वाद मिटवण्यासाठी आलेल्या विनोद कुमार वावरे यांच्या नातेवाईकांनीही मारहाण करून शिवीगाळ केली। यामुळे विनोद कुमार वावरे यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या घटनेची गंभीर दखल घेत आता दोघा पोलीस पती पत्नींचे निलंबन केले आहे। स्वित्झर्लंडच्या महिलेचा मृतदेह दिल्लीत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली। दिल्लीतील टिळक नगरात एका शाळेजवळ महिलेचा मृतदेह बेवारस अवस्थेत सापडला। महिलेची हत्या करून तिचा मृतदेह या भागात फेकण्यात आला होता। एका वाटसरूनं मृतदेह पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली। मृत महिलेचं वय 30 वर्षांच्या आसपास आहे। पोलिसांनी आसपासच्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले फुटेज तपासले, पुरावे गोळा केले। महिलेची हत्या 2 ते 3 दिवसांपूर्वी करण्यात आली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। महिलेचा चेहरा जळलेल्या अवस्थेत होता अशी माहिती स्थानिकांनी दिली, मात्र पोलिसांनी ही माहिती चुकीची असल्याचं सांगितलं। पोलिसांनी गुन्हा दाखल करत गुरप्रीत सिंग नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे। मृत महिला स्वित्झर्लंडची रहिवासी आहे। गुरप्रीत आणि तिची ओळख स्वित्झर्लंडमध्ये झाली, त्यानंतर त्यांची मैत्री झाली। गुरप्रीत सिंग तिला बऱ्याचदा भेटायला स्वित्झर्लंडला जायचा। तिचे आणखी एका पुरुषाशी संबंध असल्याचा संशय गुरप्रीतला होता। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी गुरप्रीतला बेड्या ठोकल्या आहेत। घरात सातत्याने कौटुंबिक कारणावरून काही ना काही कुरापत काढून वारंवार विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत असल्यामुळे माहेरी गेलेली पहिली पत्नी हयात असताना देखील दुसरा विवाह केल्यामुळे पहिल्या पत्नीने आपलं जीवन संपवल्याची घटना शुक्रवारी सकाळी मखमालाबाद येथून रामकृष्ण नगर येथे घडली असून संशयितांना तातडीने अटक करावी यासाठी नातेवाईकांनी आक्रोश करत जिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले। मात्र सायंकाळी सहाय्यक पोलीस आयुक्त किरण चव्हाण यांच्या आश्वासनानंतर ते मागे घेण्यात आले। सविता सोमनाथ गरड वय वर्ष 36 असे जीवन संपवणाऱ्या विवाहितेचे नाव असून 17 वर्षांपूर्वी नांदूर निसर्गनगर येथे राहणाऱ्या सोमनाथ अशोक गरड वय वर्ष 39 यांच्या समवेत त्यांचा विवाह झाला होता।
सोमनाथ व सविता यांस 2 अपत्य आहे. संशयित आरोपी पती सोमनाथ याने 2 दिवसांपूर्वी एका महिलेशी विवाह केला. पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह कसा केला याचा जाब विचारण्यासाठी सविता व तिचे कुटुंबीय सविताच्या निसर्गनगर येथील सासरे गेले असताना पती तसेच सासूने तिला मारहाण करून घराबाहेर हुसकावून दिले. मारहाणीच्या या प्रकाराविरोधात विवाहित महिलेने आडगाव पोलिसात तक्रार करण्यासाठी गेली असता पोलीस अधिकाऱ्यांनी तिला पिटाळून लावले. यानंतर माहेरी मखमालाबाद रोड येथे ती राहत होती. या प्रकाराच्या नैराश्यातून घराला बाहेरून कडी लावून घेतली आणि तिने इमारतीच्या छतावर जाऊन लोखंडी शिडीला वायरने गळफास घेऊन जीवन संपवले. सकाळ असल्याने सविता हिची जाऊ घरात देवपूजा करत होती. त्यानंतर तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता सविता घरात नव्हती. घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्यामुळे शेजारच्या नागरिकांनी दरवाजाची कडी उघडली. यानंतर सविताचा भाऊ व नातेवाईकांनी तिचा शोध घेणे सुरू केले, मात्र सविता सापडली नाही. याचवेळी सविताने छतावर गळफास घेत आपलं जीवन संपवल्याचे नागरिकांच्या लक्षात आले व त्यांनी तिच्या कुटुंबियांना ही माहिती दिली. मयत सविता हिचा पती सोमनाथ तसेच सासू सासरे व दीर शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचं 15 दिवसांपूर्वीच आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर यापूर्वी पती त्रास देत असल्याने स्वतः सविता हिने देखील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. घरात पैसे देत नव्हता, यावरून पती पत्नीत नेहमी वाद व्हायचे. यामुळे काही दिवसांपासून सविता मखमालाबाद रामकृष्णनगर गुरुदत्त अपार्टमेंट येथे राहणाऱ्या आईकडे माहेरी आलेली होती. गेल्या बुधवारी पती सोमनाथ याने परजिल्ह्यात राहणाऱ्या एका दुसऱ्या महिलेशी दुसरा विवाह केल्याची कुणकुण सविताला लागल्यामुळे सविता व तिचे कुटुंबीय दुसरा विवाह का केला हे विचारण्यासाठी निसर्गनगरला गेले असता पतीसह सासूने सविताला शिवीगाळ करत बेदम मारहाण करून तिला घरातून हुसकावून दिले. शुक्रवारी सकाळी सविता हिने पतीने दुसरा विवाह केला होता. पुण्यातील कोयता टोळीच्या माध्यमातून सर्वत्र आपली दहशत पसरविणाऱ्या कोयता गँगचा म्होरक्या गणेश उर्फ दादा विठ्ठल हवालदार याचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या समवेत त्याचा मित्र आदित्य साठे देखील अपघातात ठार झाला आहे. या अपघाताबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की लोणी काळभोरच्या HP टर्मिनल जवळ ट्रक आणि दुचाकी यांच्यात मध्यरात्री एक अपघात झाला. या अपघातात 2 युवक जागीच ठार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता तपास सुरू केला. या तपासात गणेश उर्फ दाद्या हवालदार आणि त्याचा मित्र आदित्य साठे दोघेही जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली. दाद्या आणि त्याचा मित्र आदित्य रात्री दुचाकीवरून लोणी काळभोरकडे मध्यरात्री निघाले होते. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे पोलिसांनी नमूद केले असून दाद्या हा पुण्याजवळील हडपसर परिसरात राहिला होता. पुण्यातील कोयता टोळीच्या माध्यमातून त्याने मोठी दहशत निर्माण केली होती. तो कायम गुन्हेगारी क्षेत्रात धुमाकूळ घालत असे. दाद्यावर यापूर्वी पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई देखील केलेली होती. शाळकरी विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार निपाणी शहराबाहेरील संभाजीनगर परिसरात शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. साकीब समीर पठाण वय वर्ष 14 राहणार संभाजीनगर असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत या खुनाचे कारण स्पष्ट झाले नव्हते. या घटनेची अधिक माहिती अशी की पठाण कुटुंबीय हे जुने संभाजीनगर येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. खून झालेला साकीब हा 8वी इयत्तेमध्ये शिकत होता. गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजता तो घराबाहेर पडला. रात्री उशिराही तो घराकडे परतला नाही. दरम्यान शुक्रवारी सकाळी त्याच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाळूमामा नगर येथे होत असलेल्या नवीन घराच्या बाजूस त्याचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच साकीब याची आई, वडील, समीर तसेच लहान भाऊ आणि घटनास्थळाकडे यांनी धाव घेतली. त्यावेळी साकीब रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुलेद, चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळ कृष्ण गौडर, CPI BS तळवार, शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे रमेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. खून झालेला परिसर सील करून पोलिसांनी पंचनामा केला. घटनास्थळी
ठसे तज्ज्ञांना पाचारण करून घटनास्थळाची पाहणी पण केली. याबाबत साकीबची आई सिमरन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. त्याचबरोबर 4 संशयितांना देखील ताब्यात घेऊन तपास चालू आहे. शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे. सचिन मेटे असे त्यांच्या पुतण्याचे नाव असून बीडच्या राजेगाव परिसरात त्यांनी गळफास घेत आपले आयुष्य संपवले. या आत्महत्येमागील कारण समोर आले नसून पोलीस अधिक तपास करत आहे. दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या 34 वर्षीय पुतण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सचिन मेटे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून बीडच्या राजेगाव परिसरात त्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. सचिन मेटे हे विनायक मेटे यांचे बंधू त्र्यंबक मेटे यांचे सुपुत्र होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या दुर्दैवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे. दरम्यान गेल्या वर्षी शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. 14 ऑगस्ट 2022 रोजी विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला होता. यामध्ये विनायक मेटे यांचे दुर्दैवी निधन झाले. वर्षभरातच घडलेल्या आणखी एका घटनेने मेटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.